नमस्कार. हेमाज डिलिशियस रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा मिरचीचा ठेचा. गावरान आणि गावाकडील पद्धतीने हा मिरचीचा ठेचा बनवणार आहोत. चला तर मग रेसिपी सुरू करूया. सर्वात आधी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे आणि ते आपल्याला मध्यम गॅसवर खमंग असे छान भाजून घ्यायचे आहेत. जास्त असे काळपट करायचे नाही. अगदी भाजीला जसे भाजून घेतो त्याच पद्धतीचे इथे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. आता इथे मी गॅस बंद करून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचेत. आणि याच तव्यावर आता आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. तर इथे मी जाड मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे त्या लवकर भाजल्या जातील. तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर गावरानी बारीक मिरच्या देखील घेऊ शकता. आता वरून इथं मी एक पडीभर तेल टाकलेलं आहे म्हणजे आपल्या ह्या मिरच्या पटकन अशा भाजल्या जातात आणि छान अशा भाजून होतात. मिरच्या भाजायला 1 ते 2 मिनिट लागतील आणि थोड्या मिरच्या अर्धवट भाजल्या की त्यामध्ये आपल्याला लसूण टाकून भाजून घ्यायचा आहे. तर इथं मी 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या देखील छान अशा मस्त मिरच्यांसोबत भाजून घ्यायच्या आहेत. आता आपल्या मिरच्या आणि लसूण छान असे भाजून झालेले आहेत. आता गॅस बंद करून घेऊयात आणि हे मिरच्या आणि लसूण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. मिरच्या इथं मी पूर्णपणे थंड करून घेतल्या आहेत. आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये मिरच्या आणि लसूण घालून घेऊया. तुम्ही हा ठेचा खलबत्त्यात देखील कुटून घेऊ शकता पण मिक्सरला पटकन तयार होतो म्हणून इथं मी मिक्सरलाच बारीक करून घेणार आहे. आता यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालूया. त्यानंतर कोथिंबीर घालून घेते. कोथिंबीर थोडी जास्तच घाला त्यामुळे ठेच्याला छान चव येते. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता झाकण लावून मिक्सरला बारीक करून घेऊया. मिक्सर चालू आणि बंद करत या पद्धतीचा जाडसर असा ठेचा बनवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा ठेचा बनवून तयार होतो. आता आपण ठेचा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. हा ठेचा 10 ते 15 दिवस आरामात टिकतो. त्यानंतर इथं मी 2 चमचे तेल गरम करून घेतलंय. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालते. त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालते. आता ही फोडणी आपण ठेच्यावर घालून घेऊया. फोडणी घातल्याने ठेचा अजिबात तिखट होत नाही आणि चवीलाही स्वादिष्ट लागतो. हा ठेचा तुम्ही प्रवासाला जाताना देखील पराठ्यासोबत नेऊ शकता. अजिबात खराब होत नाही. 10 ते 15 दिवस आरामात टिकतो. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.